महाड दापोली राज्य मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे। आज सकाळी कुर्ला दिवेकरवाडी येथे महाडकडे येणाऱ्या एस.टी. बसवर दापोलीकडे जाणाऱ्या ट्रकने अवघड वळणावर जोरदार धडक दिली। त्यामुळे भीषण अपघात घडला। या एस.टी. बसमधून प्रवास करणारे 4 प्रवासी व टेम्पो चालक असे 5 जण जखमी झाले आहेत। महाड दापोली राज्य मार्गावर राधाकृष्णवाडी मुमुर्शी महाड या मार्गावर MH20 BL 3795 ही एस.टी. बस कुर्ला दिवेकरवाडी येथील प्रवासी घेऊन महाडकडे येण्यास निघाली असता महाडकडून दापोलीकडे जाणाऱ्या आयशर कंपनीच्या MH06 W 6215 या ट्रकने कुर्ला दिवेकरवाडी येथील अवघड वळणावर उतारात विरुद्ध दिशेने वाहन चालवून एस.टीला समोरासमोर धडक दिली। यामध्ये एस.टीमधून प्रवास करणारे 4 प्रवासी जखमी झाले आहेत। त्यांना वैद्यकीय उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। टेम्पो मालक यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांना वैद्यकीय उपचारासाठी महाड येथील डॉक्टर आंधळे यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे। या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे: कुमारी भूमिका बाबूराव कासारे, वय वर्ष 21, राहणार कुर्ले, तालुका महाड, हिच्या डाव्या गुडघ्याला जखम झाली आहे। काशीराम विठोबा कुळे, वय 77, राहणार करंजाडी, डाव्या पायाला जखम। कुमारी कृष्णा प्रमोद यादव, वय वर्ष 40, राहणार कुर्ले, तालुका महाड, उजव्या हाताला जखम। कुमारी प्रगती सुदेश कासारे, वय वर्ष 30, राहणार कुर्ले, तालुका महाड, हिच्या छातीला मुखाबार बसला आहे। महाड ग्रामीण रुग्णालयात या सर्वांना दाखल करण्यात आले असून प्रत्येकी 500 रुपयांची आर्थिक मदत एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे। उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचे महाडचे आगारप्रमुख रितेश फुलपगारे व ऋतीश चिनके यांनी सांगितले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।